मैत्रिणींनो, आज आपण आपल्या रेसिपीमध्ये बनवलेला आहे डाळीचा हरभऱ्याचा वडा। तर हा वडा कुरकुरीत तर झाला पाहिजे पण तेलकट न झाला पाहिजे, यासाठी मी या रेसिपीमध्ये खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत। तर त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, आज आपण बनवत आहोत डाळ वडे। तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला डाळ भिजलेली लागणार आहे। तर त्यासाठी मी 2 ते 3 तास पाण्यामध्ये छान अशी डाळ भिजवून घेतलेली आहे। तर डाळ वडे बनवत असताना पहिली टिप सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुम्ही 2 ते 3 तासापेक्षा जास्त जर डाळ भिजवून घेतली तर नक्कीच वडे आपले अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतील। तर इथं बघा, 2 ते 3 तास मी पाण्यामध्ये डाळ ही भिजत ठेवलेली आहे। तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ भिजवून घेतली तरी चालेल। आता सगळ्यात अगोदर आपल्याला ही डाळ बारीक करून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे। आता त्यामध्ये या मेजरमेंटच्या कपाने मी 1 कप डाळ वापरलेली आहे। तुम्हाला दाखवते, हा मेजरमेंटचा कप मी इथे वापरलेला आहे। तर आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत 10-12 लसणाच्या पाकळ्या। तर इथे बघा, जे चटपटीत पदार्थ असतात त्यासाठी लसणाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवावं आणि शक्यतो तर करून हिरव्या मिरचीसाठी लसणाचा जास्त वापर करावा, म्हणजे वापर केल्यानंतर तो पदार्थ अगदी चटपटीत छान बनतो, टेस्टी लागतो। तर इथे बघा, मी हिरवी मिरची वापरलेली आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त हिरव्या मिरचीचा वापर करू शकता। हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही लाल तिखट इथे वापरले तरी चालेल। तर आता यामध्येच आपण टाकून घेतोय कोथिंबीर। तर कोथिंबीर आपल्याला डाळ वड्यासाठी जास्त प्रमाणात वापरायची आहे। तर इथे बघा, 1 कप मी कोथिंबीरीचा वापर केलेला आहे, तुम्ही पाहू शकताय। आता यामध्येच आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा जिरं। तर इथे बघा, मी 1 चमचा यामध्ये जिरं टाकलेलं आहे। आता यामध्येच आपण टाकून घेतोय चवीनुसार मीठ। तर इथे मी 1 चमचा मीठ वापरलेलं आहे। तुमच्या डाळीची क्वांटिटी किती आहे त्यावरती तुमचं मीठ डिपेंड करू शकतं। तर इथे बघा, भिजवलेल्या डाळीपैकी मी 1 कप मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घेतलेली आहे आणि एक अर्धा कप आपण इथं साईडला काढून ठेवलेली आहे। तर याचा वापर आपण शेवटी करणार आहोत। तर आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर मिक्सरला फिरवत असताना मी या पदार्थामधील दुसरी तुम्हाला टिप्स सांगेल की अगदी बारीक हे पीठ बनवून घ्यायचं नाही, ओबडधोबड आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तर ही डाळ बारीक करत असताना यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, वड्याला आकार व्यवस्थित देता येत नाही। जर आपण बारीक होत नाही म्हणून जर पाण्याचा वापर केला तर वडे आपले नक्की बिघडणार आहेत आणि खुसखुशीत तर अजिबात होत नाही। डाळ भिजल्यामुळे त्यामुळे ओलसरपणा निर्माण झालेला असतो, त्यामुळे पाणी अजिबात यामध्ये घालायचं नाही। तर बघा, या पद्धतीने ओबडधोबड हे पीठ आपण सांडगे घालण्याचं ज्या पद्धतीने पीठ आपण बनवून घेतो त्या पद्धतीने आपल्याला इथं जाडसर पीठ ठेवायचं आहे। तर इथे बघा, मी एक डिश घेतलेली आहे, तुम्हाला कोणताही तुम्ही इथे भांड्याचा वापर केला तरी चालेल। आता हे पूर्ण पीठ आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतल्यानंतर काढून घेतलेलं आहे एका डिशमध्ये। तर इथे बघा, हे शिल्लक ठेवलेली जी डाळ आहे ती आता आपल्याला ओबडधोबड बारीक करून घ्यायची आहे, नुसतीच फिरवायची आहे अगदी। तर बघा, तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी अगदी ओबडधोबड ही डाळ बारीक करून घेतलेली आहे। तर ही आता आपण या भांड्या पात्रामध्ये काढून घेणार आहोत। ज्या ताटामध्ये आपण अगोदर बारीक करून घेतलेलं काढून घेतलेलं आहे त्यामध्येच आपण हे काढून घेतलेलं आहे। आता वडे आपले आणखीन छान खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला यामध्ये काही पिठे वापरायची आहेत। तर त्यामध्ये मी पहिलं पीठ टाकत आहे 2 चमचे मक्याचं। तर कॉर्नफ्लॉवरचं इथं मी पीठ वापरलेलं आहे 2 चमचे। आता त्यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे 2 चमचा मैदा। तर तुम्ही या पिठाऐवजी दुसरी सुद्धा तुम्हाला हवी ती पिठं, म्हणजे बाजरीचं म्हणा, मग ज्वारीचं किंवा गव्हाचं किंवा इतर मग कशाचीही पिठं आपण यामध्ये कडधान्याची पिठं वापरू शकतो। चव तर नक्कीच आपण जितकी पिठं जास्त वापरू तितकी चव तर नक्कीच या पदार्थाची वाढणार आहे। आता 2 चमचा मी इथं मैदा वापरलेला आहे। आता याऐवजी तुम्ही इतर सगळ्या पिठाऐवजी नुसतं तांदळाचं पीठ जरी वापरलं तर अगदी वडा खुसखुशीत खमंग बनतो। आता यामध्ये आपल्याला परत एकदा टाकून घ्यायची आहे खूप सारी कोथिंबीर। तर इथं मी एक अर्धी जोडी कोथिंबीर वापरलेली आहे आणि जर मेजरमेंटच्या कपानं म्हणाल तर इथं मी ज्या कपानं डाळ वापरलेली आहे त्या कपानं अर्धा कप मी बारीक करताना
कोथिंबीर डाळ बारीक करताना वापरलेली आहे आणि आता पीठ मळताना आपण 1 कप कोथिंबीर वापरलेली आहे। पूर्णपणे आपण इथं 1.5 कप कोथिंबीर वापरलेली आहे आणि जुडीचं प्रमाण म्हणाल तर एक अर्धी जुडी आपण कोथिंबीरची इथं वापरलेली आहे। यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायची आहे हळद। तर कोणताही पदार्थ बनवत असताना मैत्रिणींनो, हळद जर जास्त प्रमाणात तेलकट तळणीच्या पदार्थामध्ये आपण वापरली तर तेल नक्की पकडतो तो पदार्थ, त्यामुळे हळद ही नेहमी कमीच प्रमाणात वापरायची, अजिबात जास्त वापरायची नाही तळणीच्या पदार्थामध्ये। आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत एक 2-3 चमचे तीळ। तीळ घातल्यामुळे हा डाळ वडा तर दिसायला तर छान दिसणारच आहे, त्यापेक्षा खायला तर अगदी छान लागणार आहे, अगदी क्रंची बनतो आपण तीळ यामध्ये वापरल्यामुळे। तर आता व्यवस्थित आपल्याला इथं सुद्धा पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। मी सुरुवातीलाच मैत्रिणींना डाळ बारीक करताना सांगितलेलं आहे की डाळ भिजल्यामुळे त्यामुळे ओलसरपणा निर्माण होतो आणि आपल्याला जास्त काही इथं पाण्याचा वापर अजिबात करावा लागत नाही। नवीन असाल, आणखीन तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। तर या पद्धतीने बघा अगदी छान असं आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे। तर इथे बघा पूर्ण आपलं हे पीठ मळून झालेलं आहे। तर आता आपण याचे छान असे वडे घेऊन तयार करणार आहोत। तर हा वडा तुम्ही प्रवासात सुद्धा अगदी 2-3 दिवस आरामात टिकतो, कारण यामध्ये अजिबात आपण पाण्याचा वापर केलेला नाही। तर इथे बघा या पद्धतीने हा वडा मी बनवलेला आहे, तुम्हाला दाखवते। तुम्ही प्लास्टिकच्या पेपरवरती सुद्धा हा तेल लावून वडा बनवून घेऊ शकता, पण आपल्याला अगदी अलगदपणे हातावर हा वडा बनवता येत आहे। तर इथे बघा तयार झालेला वडा आपण एका डिशमध्ये ठेवलेला आहे। तर याच पद्धतीने आपण दुसरा सुद्धा वडा बनवून घेणार आहोत। तर हा तुम्ही नाश्ता म्हणून सुद्धा सॉस किंवा दही, मग दही चटणी कशासोबतही खाऊ शकता आणि अगदी प्रवासातही नेऊ शकता, किंवा मग आपल्या घरातील छोट्या मुलांना तुम्ही हे वडे पौष्टिक असल्यामुळे टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। तर इथे बघा आता याच पद्धतीने आपल्याला सगळे वडे बनवून घ्यायचे आहेत। तर इथे बघा हे वडे आपण तयार करून एका डिशमध्ये घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता। तर याला बाइंडिंग सुद्धा अगदी छान आलेलं आहे, जे आपण कॉर्नफ्लॉवरची आणि मैद्याचं पीठ यामध्ये वापरलेलं आहे। तर हे पीठ तुम्ही तयार करून फ्रीजमध्ये सुद्धा स्टोर करून ठेवू शकता। हव्या त्या वेळेस तुम्ही ताजे वडे करून सुद्धा खाऊ शकता आरामात। एक 4 ते 5 दिवस व्यवस्थित पीठ हे सेट होतं, अजिबात खराब होत नाही। तर इथे बघा आता आपल्याला वडे आपले फ्राय करून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी मी एक कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी तेल। तर तेल आपल्याला थोडंसं जास्त प्रमाणातच इथे ओतायचं आहे कढईमध्ये, म्हणजे व्यवस्थित वडे आपले तळले जातात। तर तेल आपलं गरम झालेलं आहे, अगदी कडकडीतही नाही आणि अगदी थंडही नाही, आपल्याला मीडियम साईजचं तेल गरम करून घ्यायचं आहे। आता हे तयार करून घेतलेले वडे आपण तेलामध्ये सोडून घेणार आहोत। तुमची कढई किती मोठी आहे त्यावरती तुमचे वडे त्या कढईमध्ये किती बसू शकतात आणि एका वेळेस तुम्ही किती तळू शकतात। तर इथे बघा एक 6 वडे मी एका वेळेस या कढईमध्ये पॅनमध्ये टाकलेले आहेत। तर अगदी आपल्याला हे वडे टाकून घेतल्यानंतर एक 5 मिनिट हाय फ्लेम ठेवायची आहे आणि एक 5 मिनिट नंतर आपल्याला कमी गॅसची फ्लेम करायची आहे, कारण वरतून कुरकुरीत आणि आतून अगदी क्रिस्पी वडा तळला पाहिजे। तर इथे बघा एक 5 मिनिटांनी आपण पाहतोय आणि मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की 5 मिनिटच आपण हाय फ्लेमवरती तळणार आहोत आणि नंतर गॅसची फ्लेम कमी करणार आहोत। तर बघा अगदी इझिली हे वडे निघलेले आहेत, अजिबात कढईला चिटकलेले नाहीत। तर एक 5 मिनिट आता मंद आचेवर छान असे आपण खरपूस हे वडे तळून घेणार आहोत। तुम्ही जितके खरपूस छान मंद आचेवर तळून घ्याल तितका वडा क्रिस्पी आणि खुसखुशीत बनतो आणि खायलाही अगदी टेस्टी लागतो। तर हा वडा मी जो बनवून घेतलेला आहे, तर या हरभऱ्याच्या डाळीऐवजी तुम्ही या वड्यामध्ये मुगाची डाळ वापरू शकता किंवा मग उडदाची डाळ वापरू शकता। मिक्स सुद्धा वडा जर बनवला तर खूप खायला छान लागतो। आपण नुसत्या साध्या हरभऱ्याच्या डाळीपासून हा वडा बनवलेला आहे, तुम्ही हरभऱ्याच्या डाळीऐवजी मुगाची किंवा मग उडदाची सुद्धा डाळ वापरू शकता। मैत्रिणींनो, आपल्या अश्विनी मराठी रेसिपी 0.5 या यूट्यूब चॅनलवरती आपण नाश्ता सिरीज चालू करतोय। तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा या व्हिडिओमध्ये तुम्हाला नाश्त्यामध्ये कोणत्या रेसिपीज पाहायला
किंवा मग रेसिपी दाखवायला आवडतील त्या मला नक्की कमेंट करून सांगा. आपण त्या रेसिपी बनवण्याचा नक्की प्रयत्न करू. तर इथे बघा आपले पूर्ण वडे छान असे तळून झालेले आहेत आणि वड्यांना आपल्या खुसखुशीत तर झालेले आहेतच, पण कलर सुद्धा किती छान असा आलेला आहे. तर आता आपण हे वडे काढून घेतोय एका डिशमध्ये. तर इथे बघा आपण एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. तर तुम्हाला डिशमध्ये काढल्यानंतरच लक्षात आलेलं असेल की अजिबात हा वडा ऑइली बनलेला नाही. तर मी तुम्हाला एक दाखवतेय, अजिबात बघा अजिबात हा ऑइली झालेला नाही. आणि तीळ आपण याला लावल्यामुळे तर अगदीच खायला तर छान लागणारच आहे, पण दिसायला सुद्धा हा वडा छान दिसत आहे. तर याच पद्धतीने आता आपल्याला सगळे वडे आपले तळून घ्यायचे आहेत. तर इथे बघा तयार झालेले वडे आपण एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. तर बघा वड्याची आणखीन आपल्या चव वाढण्यासाठी इथं दही घेतलेलं आहे, सॉस घेतलेला आहे. तर कशी वाटली मैत्रिणींनो तुम्हाला ही हरभऱ्याच्या डाळीच्या वड्याची रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. तर चला मग भेटू आपण अशाच पुढील छान छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.